नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं महामाहिती या आपल्या चॅनलवरती। कालच आपण जी म्हाडा पुणेची जाहिरात पाहिली होती, यामध्ये फर्स्ट कम फर्स्ट सर्व म्हणजेच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती जी सोडत जाहीर झालेली आहे, या सोडतीत जी काही महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे आहेत त्या संबंधीच्या सूचना देखील म्हाडाकडून देण्यात आलेल्या आहे। आपण या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत की यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत। अर्ज करताना ही कागदपत्रे जवळ ठेवायची आहेत जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। चला तर पाहूया। इथे सर्वप्रथम या काही सूचना दिलेल्या आहेत। यामध्ये अर्ज सादर करावयाच्या दिवशी अर्जदाराचे वय हे 18 वर्षापेक्षा कमी नसावे, म्हणजे तुमचे वय अर्ज सादर करायच्या दिवशी 18 वर्ष असणे आवश्यक आहे। जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून मागील 20 वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान 15 वर्ष सलग वास्तव्यास असल्याबाबतचे स्वयं घोषणापत्र ग्राह्य धरले जाईल। आता इथे महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे। यापूर्वी जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला माहिती असेल की इथे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल लागत होते, परंतु आता ती अट काढण्यात आलेली आहे। त्याऐवजी स्वघोषणापत्र देखील ग्राह्य धरले जाणार आहे, म्हणजे तुम्हाला इथे डोमासाईल देण्याची गरज नाही। जे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न म्हणजेच अर्जदाराचे स्वतःचेच व त्याची पत्नी पती यांचे दोघांचे मिळून वार्षिक नोकरीद्वारे किंवा उद्योगधंद्यातून सर्वसाधारण साधन म्हणून उत्पन्न जे काही येते ते ग्राह्य धरले जाणार आहे। ते दिनांक 1/4/2024 ते 31/3/2025 किंवा 1/4/2025 ते 31/3/2026 या आर्थिक वर्षातील असलेल्या उत्पन्नाच्या प्राप्तीवरून आयकर विवरणपत्र अथवा तहसीलदाराच्या उत्पन्नाचा दाखला, म्हणजे एकतर तुम्हाला ITR लागेल किंवा ITR नसेल तर तहसीलदारकडचा उत्पन्नाचा दाखला लागेल। तर ही काही महत्त्वाच्या अटी इथे दिलेल्या आहेत। आता तुम्ही अर्ज ज्यावेळी करायला जाचाल त्यावेळी अर्ज करताना सर्वप्रथम तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत व कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला रेडी ठेवायचे आहेत ते पाहूया। अर्जदाराचे स्वतःचे पॅन कार्ड व आधार कार्ड, अर्जदार विवाहित असल्यास पती पत्नी दोघांचे आधार व पॅन कार्ड, अर्जदार सध्या वास्तव्यास असलेल्या घराचा संपूर्ण पत्ता व पोस्टाचा पिनकोड क्रमांक नोंदणी करून खात्री करणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात मंडळाद्वारे होणारा पत्रव्यवहार हा अर्जदारास योग्य पत्त्यावर प्राप्त होईल। म्हणजे तुम्ही जिथे वास्तव्यास आहात तिथला पिनकोड व्यवस्थित टाकायचा आहे, संपूर्ण पत्ता देखील व्यवस्थित टाकायचा आहे। त्याचबरोबर अर्जदाराच्या आधार कार्डाशी संलग्न स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे। त्याचबरोबर ईमेल ID नोंदणी करून त्याची खात्री करून घ्यायची आहे। तुमचा ईमेल ID देखील इथे नोंदणी करायची आहे। उत्पन्नाच्या स्रोताकरिता पात्र उत्पन्न गटानुसार अर्जदाराने दिनांक 1/4/2024 ते 31/3/25 किंवा 1/4/25 ते 31/3/26 यामधील आयकर विवरणपत्र ITR किंवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला हा इथे जोडायचा आहे। आणि जर तुम्ही आरक्षण प्रवर्गातील असाल तर जातीचा दाखला व जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जी बँक असणार आहे, ज्या बँकेद्वारे तुम्ही ट्रान्झॅक्शन करणार आहेत, तर त्याचा तपशील यामध्ये बँकेचे नाव, बँकेची शाखा, खाते क्रमांक, IFSC कोड, MICR क्रमांक हे सगळं योग्यरित्या भरायचं आहे आणि त्याची खात्री करून घ्यायची आहे, जेणेकरून यानंतर जर काही परतावा करायचा असेल किंवा काही ट्रान्झॅक्शन करायचे असेल तर त्यासाठी अडचणी येणार नाहीत। आता इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या उत्पन्न गटासाठी किती उत्पन्न मर्यादा आहे हे देखील आपण इथे बघूया। तर इथे EWS साठी म्हणजेच अत्यल्प उत्पन्न गटासाठी रुपये 6 लाखापर्यंत ही उत्पन्न मर्यादा आहे, जी पूर्वी 3 लाख होती ती आता वाढवण्यात आलेली आहे। आणि जर तुम्ही महानगरपालिका किंवा NMRDA क्षेत्रात नसाल तर तीच मर्यादा ही 4.5 लाखापर्यंत इतर महाराष्ट्रातील व्यक्तींसाठी आहे। त्यानंतर अल्प उत्पन्न गट म्हणजे LIG यासाठी महानगर क्षेत्र, पुणे महानगर क्षेत्र व NMRDA या क्षेत्रातील रहिवाशांसाठी 9 लाख रुपयापर्यंत ही मर्यादा आहे व उर्वरित महाराष्ट्रासाठी ही 7.5 लाखापर्यंत आहे। त्याचबरोबर मध्यम उत्पन्न गट म्हणजेच MIG साठी जी मर्यादा आहे ती 12 लाखांपर्यंत आहे व उच्च उत्पन्न गट म्हणजे HIG साठी कोणतीही मर्यादा नाही। उत्पन्नाच्या मर्यादा विविध गटानुसार इथे देण्यात आलेल्या आहेत। तर या सर्व डॉक्युमेंट तुम्ही रेडी ठेवायचे आहे। जर तुम्ही इच्छुक असाल तर एकदा या डॉक्युमेंटचा सगळा डेटा तुम्ही जवळ ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही। तर माहिती आवडलीच तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील। धन्यवाद।